जर सकाळी 4 वाजल्यापासूनच पाऊस जर चालू राहिला तर मग आपण सकाळचा पाला टाकणार का? जिथं आपलं 14 फिल्डिंगमध्ये सॅम्पल येणार होतं तिथं आपली 15 फिल्डिंग लागेल, कारण की आपण एक फिल्डिंग मिस केली, एक फिल्डिंग आपण टाकलेली नाही आहे. असे पूर्णपणे आपले 8 ट्रॅकमध्ये आपण चंद्रिका टाकलेल्या आहेत काल रात्री. 60% निरीक्षण आहे फक्त, जे की हेच निरीक्षण आहे. 40% काम आहे. गपकन उन्हातून गपकन पावसाचं वातावरण झालं होतं, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला होता. बाकी याच्या व्यतिरिक्त दुसरा प्रॉब्लेम काहीच नाही. जय श्री महाकाल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? सगळे चांगले असाल. मी आपला होस्ट हरिओम. विसरले तर नसाल, मी आपलाच होस्ट हरिओम. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दलच. म्हणजे मेन मुद्दा असा आहे की मी थोडं एक महिनाभर किंवा 1.5 महिना असेल आपल्या यूट्यूब चॅनलवरून गायब होतो. याचं मागचं कारणही तसंच होतं. असं नाही की मी गायब असल्याचं दुसरं वगैरे कारण होतं, पण ओळखीचं नसेल त्यामुळे सांगतो. मी हरिओम आणि आपलं तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे रेशीम उद्योगबद्दल. आता असं नाही की तुम्ही विसरलेच असाल म्हणून, तर ठीक आहे, हरकत नाही. कामामुळे थोडं बिझी होतं, त्यामुळे माझ्याकडनं यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करणं झाले नाही. ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे बोलणार आहे. आता सध्या पावसाळा चालू होतोय आणि टॉपिक लक्षात घ्या किंवा तुम्ही थंबनेल वगैरे बघितलं असेल. पावसाळा चालू झालेला आहे, पाऊस पडतोय. ह्या पावसाळ्यात आपण बॅचेस कशा घेऊ शकतो? जर समजा दिवसभर कंटिन्यू नॉर्मल जरी पाऊस चालू असला तरी आपण त्या पावसात आपण बॅचेस फिल्डिंग वगैरे कसं मॅनेज करू शकतो हे पूर्णपणे मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. इतना आवाज असा वरडून जोरात तुमच्यापर्यंत पोहोचावा लागतो, त्यामुळे सांगतोय. व्हिडिओला जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्रायबरना आणि तुमच्या एका लाईकना मला आणखी एनर्जी भेटेल की मी तुमच्यासाठी नवीन रेशीम उद्योगबद्दल व्हिडिओ घेऊन येत जाईल. म्हणून माझा पॉडकास्ट झाला होता, त्यामध्ये पण मी भरपूर प्रश्नांचे उत्तर दिले. इंस्टाग्रामला त्याचं कोलॅबोरेशन, इंस्टाग्रामला त्याचे रील पडत आहे. पण मुद्दा हा व्हिडिओ पण खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे सांगतो की आपण पावसाळ्यात, म्हणजे आपली बॅच चालू आहे, 150 अंडीपुंची बॅच आहे. आपण त्याला पावसाळ्यामध्ये काल कंटिन्यू दिवसभर पाऊस चालू होता, आपण त्यामध्ये कसं मॅनेज केलं याचं पूर्णपणे मी तुम्हाला सांगतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कळकळीची विनंती माझी तुमच्यासाठी, तुमचं काम बनतं व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याची. आता हे बघा आपलं शेड आहे, हे तर तुम्हाला माहिती आहे. शेड तर मी तुम्हाला म्हणजे अनेक वेळेस, प्रत्येक वेळेस शेड दाखवलेलं आहे. आता मी तुम्हाला शेडमधलं सांगतो आपली सिच्युएशन 150 अंडीपुंची कशी म्हणून. म्हणजे तुम्हाला बाकीच्या पण गोष्टी सांगणार आहे मी, त्यात काही विषय नाही. आता सगळ्यात आधी शेड एंटरमध्ये झालो आपण. तुम्ही बघू शकता 1 2 3 4, 1 2 3 4 असे पूर्णपणे आपले 8 ट्रॅकमध्ये आपण चंद्रिका टाकलेल्या आहेत काल रात्री. आता मुद्दा असा आहे की तुम्ही जर बघितलं तर काही आळ्या चंद्रिकावरती चढलेल्या आहे. बघू शकता अशा पण प्रकारे काही आळ्या इथं आलेल्या आहे आणि त्यावरती चढल किंवा कोस तयार करते हळूहळू. आता तुम्ही जर बघितलं तर चंद्रिका आपण काल रात्री टाकलेलं आहे, ठीक आहे. आता ह्या आपल्या जवळपास 13-14 फिल्डिंग म्हणतोय मी. एक गोष्ट लक्षात घ्या, 13-14 फिल्डिंग म्हणतोय. याचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो की मी तुम्हाला 13-14 का म्हटलं म्हणून. कारण की पावसामुळे तसा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे मी तुम्हाला 13-14 म्हणतोय. बाकी आळ्यांचं स्टेटस पूर्णपणे छान आहे. काही आळ्यांची नॉर्मल मर्ज झालेली, नॉर्मल म्हणतो बरं, एकदम तुरळीत. कारण की गपकन उन्हातून गपकन पावसाचं वातावरण झालं होतं, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला होता. बाकी याच्या व्यतिरिक्त दुसरा प्रॉब्लेम काहीच नाही आहे. तुम्ही आळ्यांचं सिच्युएशन एकदम बघू शकता, एकदम ठीक आहे, एकदम चांगले आहेत. बाकी त्यांना काहीच आणि कुठलाच काही प्रॉब्लेम झालेला नाही आहे. आळ्यांची साईज थोडी नॉर्मल, ज्या रेग्युलर बॅचेस असतात ना त्याच्या नॉर्मल आपण कमी त्याला समजू शकतो. कारण की थोडं उन्हाचा वगैरे प्रॉब्लेम होता, त्यामुळे आपण त्याला कमी समजू शकतो रेग्युलरच्या प्रमाणे. आता एक महत्त्वाचा मुद्दा, तुम्हाला खाली पडलेल्या आळ्या दिसत आहे, ह्या ज्या आळ्या दिसतात ना तुम्हाला खाली पडलेल्या, आता याला पॉयझनिंग वगैरे काही झालेली नाही आहे बरं. तुम्ही असं नका समजू की याला पॉयझनिंग झाली आहे म्हणून त्या आळ्या खाली पडलेल्या आहे, तसं बिलकुल नाही आहे. आता साहजिक गोष्ट आहे, इथं आळी आहे, ही कोस तयार करण्यासाठी करते म्हटल्यानंतर ही खाली पडते, बरोबर. इकडची आळी आहे, ही आळी आहे, ह्या कोस तयार खाली पडली म्हणजे आपण उचलून टाकतो, त्याचं काही विषय नाही. इथं आपण एक मांजरीचं पिल्लू पण ठेवलेलं आहे, जेणेकरून उंदराचं वगैरे काही भिऊ नये म्हणून, बॅकअपला म्हणून प्लॅन. असं नाही की ते गरजेचंच असतं म्हणून. बाकी इथलं तुम्हाला पूर्णपणे समजलं. 13-14 फिल्डिंगमध्ये आपलं सॅम्पल आलं होतं. सॅम्पल आल्यानंतर आपण त्याच्यावरती पूर्णपणे चंद्रिका टाकलं होतं. आता मेन मुद्दा असा आहे की म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आपण म्हणजे पावसाळ्यामध्ये बॅचेस कशा काढू शकतो म्हणून. कारण की आपण स्वतः प्रॅक्टिकल हे गोष्टी केलेल्या आहे.
पाऊस चालू असल्यानंतर आता एक मुद्दा म्हणजे मी थोडं तुम्हाला बाहेर जाऊन सांगतो, कारण की मी थोडा चांगला आणि गोरा दिसेल, म्हणजे तुम्हाला पण बघायला ते छान वाटेल. पण हे बघितलं तुम्ही पूर्णपणे, म्हणजे काहीच विषय नाही, असा पूर्णपणे एकदम असं मस्तपैकी छान पद्धतीने त्या आता चंद्रिकावरती चढण आणि त्या कोस तयार करतील. एकदम असं चांगल्या आणि नीटनेटक्यापणाने पण होईल, तो विषय चांगला होईल. फक्त साथ द्यायला पाहिजे, नाही तर इथं येऊन जर गोष्टी फेल झाल्या तर थोडा त्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्या गोष्टीचं थोडं आपल्याला वाईट वाटू शकतं. पण हरकत नाही, आम्ही पण मागं सरकत नाही. मेन मुद्दा सांगतो तुम्हाला, मेन मुद्द्यावरती बोलूया आपण जरा. आता मागं जे काल परवाची गोष्ट आहे तुम्हाला सांगतो. पाऊस जो होता ना, तो कंटिन्यू पाऊस पडत होता. म्हणजे तुम्ही असं समजा, सध्याचं वातावरण तुम्ही बघा कसं आहे, तर पूर्ण ढगाळ वातावरण आहे. अशा ढगाळामध्ये पण एक असा मुद्दा असतो की आळ्यांचं लवकर सॅम्पल येत असतं. आता त्या सॅम्पलमध्ये पण त्यांचा चांगला फायदा होतो. आता मी ह्या स्टँडवरती एकदा मोबाईल लावतो आणि तुम्हाला एकदा थोडं स्पष्टीकरण सांगतो, कारण की माझ्याकडं बॅचचे व्हिडिओ हे तुम्हाला मी दाखवून सांगतो की नेमकं कसं आपण मॅनेज केलं आहे म्हणून. आता जे मेन मुद्दा होता, आपण त्या मेन मुद्द्यावरती जरा फोकस करू. दिवसातनं आपण 2 फिडिंग टाकतो, एक सकाळी आणि एक संध्याकाळी. आता ते वातावरणावरती डिपेंड असतं आपली सकाळची फिडिंग किती ते कितीमध्ये पडली पाहिजे. रात्रीवरती डिपेंड असतं की आपली रात्रीची फिडिंग किती ते कितीमध्ये पडली पाहिजे. जेव्हा ऊन असतं तेव्हा आपण जरी म्हटलं तर 5:30 किंवा 6 नंतर रात्रीचा पाला कट करतो, जेणेकरून तो गरम नाही हो. सकाळचं जेवढ्या लवकर होईल, वादळ नसलं तर आपण सकाळचं जेवढ्या लवकर पाला कट करतो, जेणेकरून त्याचा उन्हाना तो गरम नाही झाला पाहिजे आणि तो आळ्यांना खाण्यात नाही गेला पाहिजे. जेवढा थंडा, जेवढा नॅचरल पद्धतीने तो पाला राहील तेवढा आपण टाकण्याचा आळ्यांना प्रयत्न करत असतो. आता मेन मुद्दा जर आपण सांगायचं जर म्हटलं ह्यावरती, मेन मुद्दा असा आहे की आता सर समजा चौथा मोड उठलेला आहे, आपण फिडिंग टाकतोय, रेग्युलर टाकतोय, ठीक आहे, हरकत नाही. पण जर सकाळी 4 वाजल्यापासूनच पाऊस जर चालू राहिला तर मग आपण सकाळचा पाला टाकणार का? 3 किंवा 5 मिनिटाचा एकदम नॉर्मल पाऊस भरपूर झाला की तो पाल्यावरती साठवण्यासाठी ते पाणी पावसाचं, म्हणजे गोष्ट लक्षात घ्या मी काय बोलतो म्हणून. 5 मिनिटाचा पाऊस हा खूप झाला की ते पानं जे तुतीचे हे पूर्णपणे ओले राहतील म्हणून. आता मेन मुद्दा असा आहे की ओले असल्यामुळं जे मागचं दरवाजा उघडं ना, मी ते दरवाजा बंद करतो एकदा, कारण की जर उंदीर आणि मुंगूस जर आतमध्ये गेलं ना तर अख्खा कार्यक्रम होऊ शकतो. 60% निरीक्षण आहे फक्त, जे की हेच निरीक्षण आहे, 40% काम आहे. बोलू आपण. 1 मिनिट, मी दरवाजा बंद करून आलो फक्त. एकच मिनिट. हा, तर जे सांगतोय ना ते महत्वाचं आहे. आता जर समजा 4 वाजल्यापासून जर कंटिन्यू पाऊस चालू असला, दुपारी 12 वाजेपर्यंत जर पाऊस चालू असला, तर मग सकाळचं फेडिंगचं कसं? नॉर्मल आणि हे होणार आहे, कारण की पावसाळा चालू झाला. तर आपण सकाळची फेडिंग आळ्यांना टाकणारच नाही. गोष्ट लक्षात घ्या, जिथं आपलं 14 फिल्डिंगमध्ये सॅम्पल येणार होतं तिथं आपली 15 फिल्डिंग लागेल, कारण की आपण एक फिल्डिंग मिस केली, एक फिल्डिंग आपण टाकलेली नाही आहे. थोडा आळ्यांमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो, पण त्या कोस तयार करतील, असं नाही की होणार नाही. पण जर ओला पाला आपण जर त्या आळ्यावरती टाकला तर त्याच्यावरती रोग येऊ शकतो. रोग आल्यानंतर त्याला ग्लॅसरी पण येऊ शकते, आणि ग्लॅसरी आल्यामुळे, रोग आल्यामुळे त्या आळ्या सगळ्या मरू शकतात म्हणजे 100% मरतातच त्या आळ्या. मग आपण ही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. एखादी फिल्डिंग जरी मिस झाली आपली तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. मी परवाची गोष्ट तुम्हाला सांगतो. 1 वाजता, दुपारी 1 वाजता सकाळची फिडिंग टाकली. रात्री 5:30 वाजेपर्यंत पाला तसाच होता. रात्री उगं नॉर्मल, जिथं गड्डे पडले होते तिथं नॉर्मल फक्त पाला टाकून दिला होता. याच्या व्यतिरिक्त मी दिवसात एकच फिडिंग केली होती. काऊन का पाऊस चालू होता, पावसाने ते पाण्याचे थेंब वगैरे पूर्णपणे तुतीवरती साचलेले होते, आणि तो पाला आपण आळ्यांना टाकू शकत नाही. झटकला तरीही त्याच्यावरती पाण्याचे ड्रॉपलेट असतात, कारण की पाण्याचे ड्रॉपलेट तुतीच्या पानावरती चिटकतात, आणि तो पाला आपण आळ्यांना टाकू शकत नाही, कारण की त्याच्यावर रोगराई येते. रोगराई आल्यानंतर त्याच्यावरती प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे जेवढा प्रयत्न होईल तेवढी आपण काळजी घेणं गरजेचं आहे बॅचेसला. उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो. पावसाळ्यातलं सांगतो, पावसाळ्यात फक्त काळजी आपलं एवढी घेणे की ओला पाला त्यांच्यावरती गेला नाही पाहिजे. मग ते कसंही असो. आता भरपूर जणांच्या डोक्यात असं पण विचार येईल की चौथा मोड उठल्यानंतर दिवसभर जर पाऊस चालू असला तर मग कसं करणार? तर ह्यामध्ये थोडं क्रिटिकल सिच्युएशन होऊ शकते. पण माझं वैयक्तिक असं मत राहील की आपण पाला न टाकलेला हे बेटर राहील. ओला पाला टाकला तर साहजिक गोष्ट त्यांच्यावरती रोग येणार, पण आपण जेवढा प्रयत्न करू. जर समजा दिवसभर तर कंटिन्यू पाऊस चालू नसणार, 1 घंटा तरी पाऊस थांबल. 1 घंटा पाऊस थांबल्यानंतर आपण तो पाला कट करून शेडमध्ये आणून त्याला उभा करू शकतो, किंवा झटकू शकतो, किंवा त्यानंतर पाला आपण टाकू शकतो. पण जी त्यांची स्पीड असते चौथा मोड उठल्यानंतर त्यांना कंटिन्यू पाला खाण्यासाठी लागते, ती थोडीफार डिस्टर्ब होते. डिस्टर्ब झाल्यामुळे थोडाफार प्रॉब्लेम होऊ शकतो. पण थोडा प्रॉब्लेम झालेला आपल्याला तो सहन होईल, पण त्याच्यावरती रोग आला, ग्लॅसरी आली, तर तो प्रॉब्लेम आपल्याला सहन नाही होणार. सगळ्या आळ्या म्हणजे मरू शकतं, किंवा बॅच फेल होऊ शकते.
ह्या गोष्टीचं आपल्याला थोडं नियंत्रित करणं गरजेचं आहे. पाला सुका म्हणजे एकदम कोरडा टाकणं हे आपले काम आहे, एवढं आपलं काम असतं पावसाळ्यामध्ये. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. बाकी रोगराईचं निरीक्षण करणं गरजेचं आहे, पण पाला कोरडा टाकणं हीच माझी विनंती राहील. नंतर साहजिक गोष्ट जे आहे ते कंटिन्यू असलं तरी चालतंय, पण पाला कोरडा टाकणं गरजेचं आहे. दिवसभर जरी पाऊस असला तर आपण आपल्या शेड्यूलला तो पाला मॅनेज करून आपण शेडमध्ये नेऊन वाळू घालून किंवा त्याला आळ्यावरती टाकू शकतो. खाण्याच्या स्पीडमध्ये त्यांची सायकलमध्ये थोडंफार चेंजेस होऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही, पण मग आळ्या मेल्यापेक्षा थोडंफार आपल्याकडनं त्यांच्या सायकलमध्ये मिस झालं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. व्हिडिओ समजला तुम्हाला? आणखी काही कमेंट असेल तर तुम्हाला काही डाऊट असेल खोपडीमध्ये तर मला कमेंट करा, जेणेकरून त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनल. नॉन पॉयझनिंग आत्ता मला एक कॉल आला होता तेजस म्हणून यवतमाळचा, त्याचं नॉन पॉयझनिंगचा थोडा प्रॉब्लेम होता. नॉन पॉयझनिंगबद्दल थोडं समजून सांगा. मी नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे उद्या किंवा परवा लगेच नॉन पॉयझनिंगबद्दल किंवा नॉन स्पिनिंगबद्दल तो व्हिडिओ लवकरच तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दलच. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा, बाय बाय, धन्यवाद. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. डुम डुम ट्याड्याव.